हॅलो फ्रेंड्स, मी नंदिनी. कशात सगळे नक्कीच छान आणि मस्त असाल. तर पुन्हा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी, जो की ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत किंवा ज्यांच्या जस्ट म्हणजे आत्ताच डिलेवरी वगैरे झालेले आहेत त्यांच्यासाठी हा विषय आहे. तर विषय असा आहे की बाळ झाल्यावरती आईला दूध येत नाही. आईला दूध येत नाही तर म्हणजे आमच्याच घरात मी ऐकलेलं आहे की बाईला दूध येत नाही म्हणजे तिला माया नाही, माया असलेल्या बाईला दूध येतं, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हां, तिला दूध येत नाही म्हणजे माया असेल तर दूध येईल, असं हे वाक्य. तर मला एकच बोलायचं आहे, पहिल्या काळात काय सिझरिंग वगैरे नव्हतं, दूध पण भरपूर होतं बायकांना. आत्ताच हे कॉम्प्लिमेंटरी यायला लागल्यात आत्ताच्या मुलींमध्येच. सिझरिंग होतं आहे, काही बायका सिझरिंगमुळे डिप्रेशनमध्ये जातात. अक्षरशः काहीच व्यवस्थित होतं आहे तर नाही. माझ्यावरूनच मी सांगते, माझी सेकंड डिलेवरी आता. तर दूध येत नाही याचा अर्थ तिला माया नाही असं होऊ शकत नाही ना. ती पण एक आईच आहे. माया नाही म्हणजे काय? माया नाही म्हणून दूध येत नाही? अरे ही कुठलं म्हणजे एक म्हणजे काय अर्थ आहे ना ह्याला? या वाक्याला काहीच अर्थ नाही आहे. ती पोटभर जेवले, तिला काही टेन्शन नसेल, तुम्ही अजून 4 हातभार तिला जर लावले सगळ्याच बाबतीत तर त्याच्यातही सुधारणा होऊ शकते. हां, मायाने दूध देत नाही झालं एवढं बोलायचं, असं कुठे असतं सांगा? असं नाही ना बोललं पाहिजे. तर बस एवढंच बोलायचं आहे. ती आई नाही, आई आहे तर तिला माया नाही असं बोलू शकत नाही तुम्ही. ती पण एक आई आहे, तिला पण माया आहे. तिने तिच्या मुलांवर माया दाखवली की बस झाली. तुमच्यावर नसल दाखवली तरी पण बस एवढंच मला बोलायचं आहे, बाकी काय नाही. तुमचं मत काय ह्या वाक्यावरती किंवा तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.